काल आपण ओम अत्री दत्तात्रेयाय नमः इथे लिहिलेला जो मंत्र आहे त्याचा एक 10-20 मिनटं विचार केला होता. आज पुन्हा आपण 10-5 मिनटं त्याचा विचार करू. मंत्र असा आहे, ओम पहिले, नंतर अत्री, नंतर दत्तात्रेयाय, नंतर नमः, असे ह्याचे 1, 2, 3, 4 असे भाग झाले. एक एक करून आपण समजून घेऊ. ओम, आता आज ओमपासूनच सुरुवात करू आपण की ओम म्हणजे काय. ओम जे असतं हे 3.5 मात्रा असं म्हटलं जातं. म्हणजे 3 मात्रा कोणत्या? अकार, उकार, मकार, अ उ म अशा अर्थाने हा ओम असा शब्द बनलेला आहे. मग त्याच्यावरती अर्धचंद्र आहे आणि एक बिंदू आहे. मग हा अर्धचंद्र जो आहे तो या अ उ मच्या पलीकडे आहे आणि चंद्र आकार जो आहे त्याच्याही पलीकडे तो लहानसा बिंदू टिंब आहे. असा हा एक विचार आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे आणि मग आपल्याला ओंकाराचा विचार चांगल्या प्रकाराने समजून घ्यायचा आहे. आता या ज्या 3 मात्रा आहे यांना 3 अर्थ बसवून दिलेले आहे. आता ही जी सृष्टी आहे ही उत्पन्न होते, त्याला म्हणतात अकार, म्हणजे अकाराने उत्पत्ती सांगितली जाते. मग उकार, अ उ उकार ह्याची स्थिती सांगितली जाते आणि मकाराने ह्याचा लय सांगितला जातो. म्हणून ही सृष्टी उत्पन्न होते, स्थिती म्हणजे काही काळ टिकते, नंतर प्रलयाने संपते. असा हा अ उ मचा अर्थ झाला. आता हा जो अर्थ आहे हा ब्रह्मांडाला धरून आहे, सृष्टीला धरून आहे आणि म्हणून आपण आपला विचारही त्याच्याबरोबर केला पाहिजे. कारण आपण काय म्हणतो, जे पिंडी ते ब्रह्मांडी. आता ब्रह्मांडात जे जे काही आहे ते पिंडात सुद्धा आहे. काय ब्रह्मांडात काय आहे? 5 महाभूत आहे. तेच 5 महाभूताचं हे शरीर माझं बनलेलं आहे. म्हणजे तिकडे ब्रह्मांड आणि इकडे पिंड, असा एक आपल्याला विचार करायचा आहे. आता जसा उत्पत्ती स्थिती लयाचा विचार आपण ब्रह्मांडाच्या बाबतीत केला तसा माझ्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचा विचार करावा लागेल. मग मी जन्माला आलो आहे, काही काळ आयुष्य राहतो आणि नंतर मग आटोपून जातो. मग हाच आकार, उकार आणि मकार आहे. हे झालं पिंड ब्रह्मांडाचे उत्पत्ती स्थिती लय. आता उत्पत्तीची देवता कोणची आहे? ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव उत्पत्ती करतो, मग विष्णू सांभाळ करतो आणि प्रलय कोण करतो? रुद्र म्हणजे महादेव करतो. असे 3 देव झाले. आता 3 देव झाले. आता आपल्याला जायचं आहे 3च्या पलीकडे. 3च्या पलीकडे आपण पाहिलं ना, अत्री शब्दाचा अर्थ काय? 3 त्रीच्या पलीकडे, अत्री म्हणजे जिथे 3 नाही असा प्रकार आहे. मग आपण असं दत्तात्रेयाचं वर्णन आपण केलं की ब्रह्मा विष्णू महेश रूपाने, प्रतिनिधी रूपाने इथे त्याला 3 मुख आहे. मात्र यांचा जो जन्मदाता आहे, ब्रह्मा विष्णू महेशाला सुद्धा ज्यांनी जन्म दिलेला आहे तो ईश्वर आहे आणि तोच ईश्वर इथे अर्धमात्रेच्या रूपाने दाखवलेला आहे ओंकारामध्ये. आणि हा ईश्वर सुद्धा सृष्टीला धरूनच आहे. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयचा विचार आहे म्हणून ईश्वर एक गोष्ट शास्त्रांनी सिद्ध होते. म्हणून अर्धचंद्र हा ईश्वराचा प्रतीक आहे. मात्र ईश्वराच्याही वर एक टिंबू वरती जो दिलेला आहे बिंदू, तो कोण आहे? तो ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म जे आहे त्याच्यात बिघाड झाला, काकांची भाषा आहे, ब्रह्ममध्ये बिघाड झाला आणि तो ईश्वर झाला. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीची जी कल्पना त्यांनी केली, एकोहम बहुश्याम असं म्हटल्याबरोबर तो बिघडला. बिघडला म्हणजे मायेचा स्वीकार केला त्यांनी, मायेची उपाधी घेतली. मग मायेची उपाधी घेतल्यामुळे तो ईश्वर होऊन गेला. मग या ईश्वराला पुन्हा उत्पत्ती स्थिती लय करायचे होते म्हणून त्यांनी आपले 3 प्रतिनिधी तयार केले. एकाला म्हणाला ब्रह्मदेव तुम्ही उत्पत्ती करा, एकाला विष्णू म्हटलं, त्याला म्हटलं तुम्ही सांभाळ करा, एकाला प्रलय करा असं म्हटलं, त्याला महेश नाव दिलं. असे हे 3 ब्रह्मा विष्णू महेश हे दत्त रूपाने आपल्या समोर आहे. आता अत्री म्हटले तर दत्तात्रेयाच्या पलीकडे, म्हणजे दत्तात्रेयाचं सुद्धा कारण रूपाने पिता जो असतो तो पुत्राचं कारण असतो आणि पुत्र हा पिताचा कार्य असतो. हे लक्षात येते ना, कारण कार्य.
म्हणजे पित्यामुळे पुत्र उत्पन्न होतो. मग पिता कारण आहे आणि पुत्र कार्य आहे. मग हा ब्रह्मा विष्णू महेश रूपी दत्त जर नंदन आहे, पुत्र आहे, तर ह्याचा पिता त्याचा कारण आहे आणि तो अत्री आहे. म्हणून पहिले अत्री, नंतर दत्तात्रयाय नमः. म्हणजे ईश्वरासह जो मुख्य आहे, सगुण निराकार आहे, त्याला नमस्कार आहे. पुन्हा ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती लयाची देवता आहे, त्यांना नमस्कार आहे, नमः असं म्हटलं. आणि मग पुन्हा ज्याला नमस्कार करू शकत नाही कारण तो निर्गुण निराकार आहे, असा जो बिंदू रूपानी आहे तो ब्रह्म आहे. मग इथे ओम अत्री दत्तात्रयाय नमः असं म्हटल्याबरोबर आपण त्या ब्रह्मशी एकरूप होतो. शास्त्र सांगतं की जीव ब्रह्मैव नापरा, जीव जो आहे तो ब्रह्मच आहे. आता मी आणि माझ्यामध्ये मग एक ब्रह्मा विष्णू महेश ईश्वर असा सगळा एक चेन तयार झाली. मी इथे आहे, मग मध्ये कोण आहे? उत्पत्ती स्थिती लयाची देवता आहे. मग त्यांचा स्वामी ईश्वर सगुण निराकार आहे आणि मग तो जिथून आला है ना, माया ज्याच्या सत्तेवरती आहे तो ब्रह्म. मग असा हा प्रवास आपल्याला करायचा असतो मंत्राच्या मार्फत. आणि म्हणून मंत्र मनन करताना विचार करायचा असतो की ह्याचा ओमचा अर्थ काय आहे. मग ओमचा विचार केला तर आपल्याला अकार उकार मकार 3 मात्र्यांचा विचार लक्षात आला. मग या 3 मात्रांच्या पलीकडे त्याच्यावरचा अर्धमात्रा आहे, तो ईश्वर रूप आहे, त्याच्याही वरती ब्रह्मरूप आहे. असा हा सगळा प्रकार एकाच ओंकाराच्या उच्चाराने आपल्याला लक्षात घ्यायचा असतो. आणि म्हणून ओम म्हणताना फक्त डोळे मिटून ओम म्हटलं असं नाही करायचं, त्याचा विचारही करायचा, विचार केला पाहिजे. हे जे आहे हे जप करण्याच्या ज्या गोष्टी असतात, मंत्र जे असतात, यांना विचाराची जोड द्यायची असते. मग त्या मंत्रामध्ये ती शक्ती निर्माण होते आणि त्याचा जो फळ मला मिळायला पाहिजे तो बरोबर मिळतो, अद्वैताशी एकरूप होणारा असा. आता पिंडाचे 3 अवस्था असतात, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. मग जागृती म्हणजे मी जागा होतो, पिंड स्वप्न पाहतो आणि झोपतो, असे हे 3 अवस्था आहे. मग या जागृतीला पुन्हा ब्रह्मदेव असं म्हणा, मग स्वप्न जो आहे त्याला विष्णू म्हणा आणि झोपेला महादेव म्हणा, प्रलय करता असा. पुन्हा प्रलय करून देतो, संपवून देतो. आता झोपेत काय होतं, मी जवळपास आटोपलेलाच असतो, मला काहीच कळत नाही की मी झोपलेला आहे हे सुद्धा कळत नाही. मात्र सकाळी उठल्यानंतर मला भान येतं की जो रात्री मी झोपलेला होतो तोच होतो आहे आता. मग ह्याचा अर्थ आणखीन कोणी चौथा असलाच पाहिजे की जो हे सगळं बघत होता. मला जागतानाही ज्यांनी पाहिलं आहे, मला स्वप्न बघताना सुद्धा त्यांनी बघितलं आहे आणि मला झोपताना सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे. मग तो कोण आहे? तो चौथा आहे. मग चौथा कोण आहे? इथे आपण म्हटलं कारण रूपानी ईश्वर आहे, तो चौथा आहे. मग असा विचार प्रत्येक वेळेला ईश्वराचा करायचा. आता देहाची भाषा वापरली तर मला 3 देह आहे. स्थूल देह म्हणजे हा हाडामासाचा जो देह आहे त्याला स्थूल देह म्हणतात. आता स्थूल देह मला जागृतीत उपयोगाला पडतो. झोपेत आणि स्वप्नामध्ये या स्थूल देहाचं काही काम नसतो, हा तर बिछाण्यावरती पडलेला असतो निश्चित है ना, मेल्या समान. आणि मग जागृतीमध्ये मात्र मला या सगळ्या देहाचा उपयोग होत असतो. मग असाच जागृतीमध्ये व्यवहाराकरता हा जो देह मला मिळाला आहे ह्याला स्थूल देह असं म्हणतात. मग या स्थूल देहाला नियंत्रित करणारा जो सूक्ष्म देह आहे त्याला अंतःकरण असं म्हणतात. अंतःकरण म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार यांना अंतःकरण असं म्हणतात. मग हे मन बुद्धी चित्त अहंकार यांचे 4 कामं वेगळे वेगळे असतात. मन म्हणजे काय? एक संकल्प करणारा पुन्हा विकल्प करणारा, याला मन म्हणतात. मग त्याच्यातून एक निवड करून निश्चय करणारी जी असते ती बुद्धी असते. मग चित्त म्हणजे काय? साठवून ठेवणारा, आठवण जे असते, मेमोरी बँक अशा प्रकारे आमच्यामध्ये असते. काही पण आपण पाहिलं की आपल्या आतमधलं आपल्याला आठवायला लागतं है ना. म्हणजे मी जर म्हटलं की मला डायबिटीज आहे तर तुम्हाला झट आपला एक नातेवाईक आठवतो की माझ्या काकालाही आहे, मामालाही आहे, मामीलाही आहे. मग हे कशावरनं आठवतं? डायबिटीज नावाची गोष्ट दोघांना सामान्य आहे. मी डायबिटीज उच्चारला की तुम्हाला तुमचे मामा काका दादा आठवतात, तर तुमच्या चित्तावरती तो ठसा उमटलेला आहे की माझ्या मामाला डायबिटीज आहे.
आणि मग कोणी शब्द उच्चारला की तुम्हाला मामादादा आठवायला लागतात. मग ह्याचा अर्थ साठवण्याचं जे काम आहे ते चित्त करत असतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुझे रूप चित्ती राहो. तुझे रूप मनात राहो, बुद्धीत राहो असं नाही म्हणाले, ते चित्तात राहो, म्हणजे ते मला साठवून घेऊ दे. कारण काय, जे बाहेर येतं आठवण या रूपाने, तेच जे आहे तर अशा प्रकारे जे हे आहे, आपला विषय काय चालू आहे, स्थूल सूक्ष्म कारण हे देह आहे ना. तर मग या देहांची जी भाषा आहे ती आपण जर एकदा लक्षात घेतली की आपल्याला 3 देह आहे. मग आपल्याला देहाच्या अतीत व्हायचं असेल. आता ह्याच्यात तिसरा देह जो असतो त्याला कारण देह म्हणतात. कारण शब्दाचा अर्थ आपण पाहिलं की ज्याच्यातून काहीतरी कार्य उत्पन्न होतं त्याला कारण असं म्हणतो. आता झोपेतूनच स्वप्न पडतात आणि जागाही होतो माणूस, म्हणून जागृती आणि स्वप्न या दोनांना कारण कोण आहे, झोप आहे. म्हणून झोपेतल्या शरीराला कारण देह असं म्हणतात. मग अशा प्रकारे हे इकडे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाला कारण देह म्हणतात. म्हणजे काय, पुन्हा ते बीज रूपाने तिथे असतं आणि मग पुन्हा जन्माला आलं की तेच जे पूर्वीचे कर्म असतात त्यांचे संस्कार फलरूपाने पुन्हा माझ्यासमोर येतात. असा हा अनंत जन्मांचा क्रम माझा नेहमी चालत असतो. अशा प्रकारचे असतात. मग हाच जो आहे ब्रह्मा विष्णू महेश आपण पाहिला, हेच जे आहे. आता गुणांच्या हिशोबाने विचार केला तर उत्पत्ती करता रजोगुणाची गरज असते, म्हणून ब्रह्मदेव जो असतो तो उत्पत्तीचा स्वामी असतो, म्हणजे रजोगुणाचा स्वामी असतो. मग जागृतीमध्ये सुद्धा मला क्रियाशीलतेची जी गरज असते ती रजोगुणाचीच असते. रजोगुण हा क्रियाशील करतो. क्रियाशील म्हणजे काय, काम जे करतो आपण, ती जी शक्ती आहे ती रजोगुणातूनच मिळते. रजोगुण नसेल तर आपण काम करू शकत नाही. कारण ज्ञानशक्ती जी असते ती स्थिर असते, शांत असते, उदासीन अशी असते. त्याच्यामध्ये हालचाल नाही ज्ञानामध्ये. मात्र क्रियाशीलतेशिवाय काही होणार नाही. म्हणून आपण जे जे काही कर्म करतो, उपासना करतो, हे सगळं रजोगुणातूनच शक्य असतं. फक्त हे आहे की भगवंताची भक्ती करण्याकरता जी क्रिया आपण करतो ते शुद्ध रजोगुण असतो. आणि इकडे बाकीच्या मनोरंजनाकरता आणखीन काही स्वाद खायला बनवायला हे सगळे जे मनोरंजन करतो, खेळ तमाशा, हा सुद्धा सगळा रजोगुणाचाच भाग आहे. पण तो अशुद्ध रजोगुण आहे जो संसाराकडे नेतो. शुद्ध रजोगुण झाला तर तीच क्रिया मला इकडे नेते, वारीकडे नेते, भजन करायला नेते, हरिपाठ म्हणायला नेते. हा रजोगुणच आहे. पण त्याची गरज अशी आम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. आणि तिसरा जो असतो तो तमोगुण असतो. तमोगुणचा अर्थ असतो जो असा एक दगड आहे जो हलत नाही असा जो असतो. आता आम्ही जेव्हा आळशी होऊन जातो तेव्हा कसे होऊन जातो, हलत नाही, काही करायची इच्छा नाही. मग तिथे काही सुचतही नाही म्हणजे सत्वगुण नाही, काही क्रिया करत नाही म्हणून रजोगुणही नाही. मग आता हा जो गुण आहे आळसाचा त्याला तमोगुण असं म्हणतात. आणि रोजच आपल्याला झोपेमध्ये तमोगुणाशिवाय झोपच येत नाही. आणि म्हणून तमोगुणसुद्धा असा नाही आहे की टाकाऊ आहे, कारण झोपेची सगळ्यांना गरज आहे. एक विश्रांती घेणं जो आहे तो गरजेचं आहे. म्हणून पण तोच तमोगुण जर वाढला तर दिवसासुद्धा माणूस झोपलेला असतो, कामावर जात नाही, काही करत नाही, काही वाचत नाही आणि पडलेला असतो. याला तमोगुण, आळस असं म्हणतात. मग हा सगळा विचार आपल्याला करता येतो. आणि हाच विचार ओंकारामध्ये आहे. उ म जे आहे, अकार जे आहे ते रजोगुणाचं आहे, उकार जे आहे ते सत्वगुणाचं आहे, मकार जे आहे ते तिसऱ्या गुणाचं तमोगुणाचं आहे. असा हा सगळा प्रकार असतो. आणि मग हेच पिंड, हेच ब्रह्मांड आणि अशा प्रकारे ह्यांच्या पलीकडे जाणं, देह 3 यांच्या पलीकडे जाणं म्हणजे चौथ्या देहात जाणं. मग चौथ्या देहाला महाकारण देह असं नाव आहे, शास्त्रांनी दिलेलं आहे. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. आता या महाकारण देहाचा आपल्याला अनुभव येतो का? येतो. ध्यानामध्ये जेव्हा ध्यान लागतं तेव्हा जो देह तिथे असतो, झोप लागलेली नसते, तेव्हा त्याला ध्यानाला महाकारण देहात आपल्याला असं लक्षात येतं.
मग आता हे जे नाम घेतो, नामात गुंग झाल्यानंतर ज्या देहाचा अनुभव असतो, मी आहे असं कळतं, पण बाकी काय आहे, कुठे आहे ह्याचा काही भान नसतं. मग मी त्यावेळेला एकरूप झालेलो असतो. मग हा जो आहे हा महाकारण देहच असतो. हाच आत्मानुभवाकरता गरजेचा असतो. हे जे सत्व रज तम आहे ह्यांच्या पलीकडे जर आपण गेलो तर चौथा जो गुण असतो, चौथ्यात जायचं. 3 जेव्हा आपण बाजूला करतो तेव्हा चौथा हा तयार असतो, आणि म्हणून 3 देहाला बाजूला केलं तर चौथा गुण हा महाकारण देहाचा आहे. जसे 3 ब्रह्मा विष्णू महेश सत्व रज तम बाजूला केले की चौथा ईश्वर तिथे आहे, है ना. मग अशा प्रकारचा ईश्वर म्हणजेच ती त्रिपुरा देवी, तेच महाकारण देह, तो शुद्ध सत्वगुणाचा असतो. शुद्ध सत्वात्मक ईश्वर असा म्हटला जातो. तिलाच मूळ माया आपण म्हणतो, की जिनी हा संकल्प जिच्यावरती उठला आहे की मी बहु व्हावं, मी आहे हे स्फुरण आहे आणि मी बहु व्हावं हा संकल्प आहे. मग असा स्फुरण आणि संकल्प जिथे असतं त्याला मूळ माया असं म्हणतात. आणि आम्ही जेव्हा साधना करतो तेव्हा आम्ही त्या मूळ मायाशी चौथ्या देहाशी एकरूप होत असतो. ते आनंदाचं असतं. आपल्याला जेव्हा साधनेमध्ये अत्यंत आनंदाचा अनुभव येतो आणि तो कोणत्याही कारणावरती अवलंबून नसतो, तेव्हा समजायचं की हा महाकारण देहाचा तुर्या अवस्थेचा अनुभव आहे. आता त्यालाच तुर्या अवस्था म्हणतात. म्हणजे काय, जागृती, स्वप्न, सुषुप्ती 3 तर आपल्याला समजतात, पण चौथा जो आहे असून समजत नाही, पण मात्र त्याच्यात आनंद आहे. आता झोपेत सुद्धा आनंद असतोच, पण आनंद घेताना कळत नाही. उठल्यानंतर कळतं की छान वाटलं, झोपलो होतो. पण इथे आनंद घेताना सुद्धा कळत असतो. त्याला तुर्या अवस्था असं अवस्थेच्या भाषेमध्ये नाव आहे. ती चौथी आहे. हे 3च्या पलीकडे आहे. आपल्याला काय करायचं आहे, 3च्या पलीकडे जायचं आहे. अत्री. अत्री म्हणजे काय, 3 नाही. आता 3 बाजूला केले आणि चौथ्यामध्ये आपला प्रवेश झाला तेव्हा अत्री झाला. मग अत्री जे आहे ते दत्तात्रयाचे पिता आहे, म्हणजे कारण रूपाने आहे. आता इथे ब्रह्मा विष्णू महेशला कारण कोण आहे, ईश्वर आहे. तसा दत्तात्रयाला कारण कोण आहे, अत्री ऋषी आहे. मग अत्री म्हणून ओम या सगळ्या 3चा विचार, 3.5चा विचार करायचा. मग अत्रीचा असा विचार करायचा की 3च्या पलीकडे आहे. मग दत्तात्रयाचा विचार करायचा. दत्त शब्दाचा अर्थ असतो दिलेला. आता हा कोणी दिलेला आहे, अनसूया आणि अत्री यांचा पुत्र, म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेला आहे म्हणून त्याचं नाव दत्त. दत्तात्रेय, अत्री नंदन असं सगळ्या नावाने आपण त्यांना ओळखतो. मग अशा प्रकारचे जे दत्तात्रय आहे ते त्यांचं मी नमन करतो. मग सगुण रूपाने त्यांचं ध्यान करतो, नमन करतो, आणि निर्गुण रूपाने सुद्धा तेच असतात. आपण पाहतो निर्गुण पादुका दत्तात्रयांच्या अनेक मंदिरांमध्ये. आपण गाणगापूर वगैरेला जाल तर दत्त म्हणून असा त्रिमूर्ती वगैरे नसतं तिथे. काय असतं, फक्त पादुका असतात. मग आपल्याला काहीतरी तिथे दिसावं म्हणून त्या पादुका असतात. मग त्याला आपण निर्गुण पादुका असं नाव देतो. म्हणजे असा आपल्याकरता एक काहीतरी तिथे पाहिजे. आता आपल्याला मूर्तीची सवय असते, मग त्यांनी म्हटलं की मूर्तीपासून जरा बाजूला व्हा. आता फक्त त्यांच्या चरणावरती म्हणजे पादुकेवरती स्थिर व्हा. अशा प्रकारचं आपण स्थिर झालो की आपलं काम तिथे निर्गुणात, आपण सगुणाच्या माध्यमातून निर्गुणापर्यंत पोचलेलो असतो. आणि हाच उद्देश आपल्याला असतो. आता इथे एक प्रश्न आलेला आहे, अनाहत ध्वनी. अनाहत ध्वनी हा योगशास्त्राचा विषय आहे. वास्तविक जेव्हा हे जे चक्र आहे, षडचक्र असतात, मग त्या एक चक्रावरती जेव्हा प्रगती होत जाते तेव्हा एक वेळेला असं असतं की अनाहत नाद ऐकू येतो. आपल्याला आपला नाद आतमध्ये ध्वनी असा ऐकू येतो. मग सोहम ध्यानामध्ये हा प्रकार कधी होऊ शकतो. मग अनेक वेगळे वेगळे चक्र आणि त्यांचा वेगळा वेगळा अनुभव असतो. पण हा योगशास्त्राचा विषय आहे. ह्याचा ज्ञानाशी असा काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जास्त बोलण्यात काही हे नाही आहे. फक्त एक कोणीतरी विचारलं आहे म्हणून अनाहत ध्वनी असतो. तो योगशास्त्राची साधना जेव्हा करतो तेव्हा लक्षात येतो. कारण ओंकार ही जी ध्वनी आहे ही एकदा आपण वैखरीने घेतो, नंतर मग ती शांत होते, मध्यमेत उतरते, अजून खाली उतरते. मग अशी परावाणीपर्यंत हे जे नाम असतं, हे जे ओंकार असतं हे उतरत जातं खाली खाली.
मग त्याचा जो अनुभव रूप आहे, मग जेव्हा शब्द रूपाने अनुभव येतो, ध्वनी रूपाने येतो, तेव्हा त्याला अनाहत नाद असं म्हणतात. बस हेच त्याचा अर्थ आहे. रामकृष्ण हरी. आता थांबू आपण. इथे कौलवच्या रविविहार दत्त मंदिरात आपण सगळ्यांनी 6 दिवस दत्त भार्गव संवाद ऐकण्याकरता मला बोलवलं, संधी दिली मला. आणि पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की जसं हरितायन ऋषींनी नारदांना सांगितलं की तू जे ऐकायला आला आहे तर तू माझ्यावरती मोठा उपकारच केलेला आहे, तसं मी पण तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही मला ऐकायला आले, म्हणजे दत्त भार्गव संवाद ऐकायला आले, तेव्हा तुमचा सगळ्यांचा मी ऋणी आहे. तुमचे सगळ्यांचे माझ्यावर उपकार आहे की ज्याच्यामुळे मला पुन्हा पुन्हा अभ्यास करून तुमच्यासमोर काहीतरी सांगायचं आहे. म्हणून मी सुद्धा त्या चिंतनात असतो आणि माझा दिवसही त्याच्यामुळे मजेत जातो. मग हा सगळा उद्देश आपल्यात मजेचा आहे, आनंदाचा आहे. आणि असाच आनंद आपल्या सगळ्यांना ईश्वर कृपेने, गुरुकृपेने मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, आभारी आहे सगळ्यांचा, आयोजन समितीचा सुद्धा आणि श्रोते वर्गांचा सुद्धा. मग सगळ्यांचा आभार व्यक्त करून मी रजा घेतो.